तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, RT यासारख्या संस्थांचे जे स्कोर कार्ड आहे ते तुमचे आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी अपडेटसुद्धा देऊन देतो, स्कोर कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी यासारख्या संस्थांची जी आपली स्कोर कार्ड आहे ते कशाप्रकारे चेक करायचं याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आपापल्या संस्थेची। जर कोणी RTचा विद्यार्थी असेल तर RTच्या लिंकवर क्लिक करा, बार्टीचा विद्यार्थी बार्टी, महाज्योती, महाज्योतीच्या, सारथीचा विद्यार्थी सारथीच्या लिंकवर। ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्कोर कार्ड करायची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता किंवा तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा मिळून जाईल। ठीक आहे। तर अशा प्रकारे आल्यावर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकता लॉगिनचं बटन आहे। या लॉगिन आयकॉनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल। ठीक आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन जाईल। तर इथे तुम्हाला तुमची रजिस्टर्ड ईमेल ID आणि त्यानंतर इथे पासवर्ड फिलअप करावा लागेल। ईमेल ID आणि पासवर्ड फिलअप केल्यानंतर इथे साइन इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल। ठीक आहे। जर तुम्हाला इनव्हॅलिड क्रेडेन्शियल किंवा अदर कोणता प्रॉब्लेम येत असेल तर तुमची ईमेल ID विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये थोडीशी मिस्टेक आहे, तर ते तुम्ही योग्य प्रकारे फिलअप करून घ्या। त्यानंतर इथे बघू शकता, जर तरी नसेल होत तर फॉरगेट पासवर्ड यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID जर नसेल होत विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही इथं मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथं तुमची डेट ऑफ बर्थ फिल करावं लागेल। त्यानंतर डिस्प्लेवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर तुम्हाला इथं या साईडला विद्यार्थी मित्रांनो तुमची ईमेल ID आणि या साईडला तुमचा पासवर्ड जो आहे तो तुम्हाला शो होऊन जाईल। ठीक आहे। त्यानंतर एक वेळा मागे यायचं। त्यानंतर तुम्हाला जी ईमेल ID दिसलेली आहे तीच ईमेल ID इथे फिलअप करायची। त्यानंतर इथं पासवर्ड फिलअप करायचा। त्यानंतर साइन इन या बटनवर क्लिक करून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं स्कोर कार्ड पाहू शकता। ठीक आहे। लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्याच संस्थेच्या लिंकवर क्लिक कर जा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्कोर कार्ड तुम्ही आता अशा प्रकारे डाउनलोड करू शकता। स्कोर कार्ड डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे मार्क्स आहे ते ऑब्टेन मार्क्स ते तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला खाली पर्सेंटेज दिसून जाईल विद्यार्थी मित्रांनो। त्यानुसारच तुमची मेरिट यादी जी आहे ती प्रकाशित होणार आहे। तुम्हाला जेवढं पर्सेंटेज जास्त मिळेल विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार तुम्ही रँक वाईज तुमचं सिलेक्शन होणार आहे। जेवढे वॅकन्सी बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी यासारख्या संस्थेनं दिल्या होत्या। तर सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो मला महाज्योती स्टुडंटचे मेसेज येतात की सर वॅकन्सी किती असतात, MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीचं व्हायची आहे महाज्योतीची। त्यानंतर आता TRTIची आली आहे, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे अगोदर झालेले आहे पोलीस भरतीचे आणि लेटेस्ट इयर क्वेश्चन पेपरवर तुम्ही प्रॅक्टिस करा। PSI, ST, ASO, त्यानंतर टेटचे विद्यार्थी, TRTIचे, त्यानंतर पोलीस भरतीचे विद्यार्थी। ठीक आहे। मला मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी। आणि राहिला प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो, बार्टीचा आता मेरिट यादी कधी लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो 14 तारीख जी आहे ते स्कोर कार्ड पाहायची लास्ट डेट आहे। तर तुमची जी मेरिट यादी आहे ते संकेतस्थळावर 16 ते 17 तारखेला येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो। कारण याची जी कमिटी स्थापन केली आहे त्यांच्या सूत्रानुसार विद्यार्थी मित्रांनो लवकरच याची प्रक्रिया आहे ती पार पाडल्या जाईल। ठीक आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावं लागते। जर आता जर डिले झाला यामध्ये तर अजून जे प्रशिक्षणचे जे क्लासेस आहेत ते अजून डिले होऊन जाईल। ठीक आहे। तर बार्टी ऑफिससोबत आपलं बोलणं झालेलं आहे। तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक कमिटी जी स्थापन केली होती जी आचारसंहितेत राहिलेले पेंडिंग कामं जे कंप्लीट करेल, तर त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो बार्टीची जी प्रोसेस आहे जी अगोदर चालू होती तशाच प्रकारे रेग्युलर चालू राहणार। आता जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची मेरिट यादी प्रसिद्ध व्हायची वेळ आलेली आहे। स्कोर कार्ड तुम्ही चेकआउट केलेले असेल, तुमचे पर्सेंटेज कोणी विद्यार्थी खुश असेल की माझे मार्क्स वाढले म्हणून, आणि खूप विद्यार्थी जे आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना 40, 45 अशा जवळपास मार्क्स मिळालेले आहे, त्यांना 8चा पर्सेंटेज भेटला आहे, 7चा पर्सेंटेज भेटला आहे, 11चा पर्सेंटेज भेटला आहे, ते तर नाराजच असेल। तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका, अजूनही भरती येणार आहे। 6-6 महिन्यांना जे आहे ते भरती येत राहते पोलीस भरतीची। त्यानंतर अजूनही भरती म्हणजे पूर्व प्रशिक्षण योजना व्हायची आहे विद्यार्थी मित्रांनो। MBA CET राहते, त्याच्यानुसार तुम्हाला 72,000 रुपये मिळते। त्यानंतर टेटची राहते, सेटची राहते। ठीक आहे। तुम्ही जर एखादी एक्झाम पास केली असेल MPSCची पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा, ठीक आहे, आता UPSCचा रिझल्ट लागला आहे, तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 50,000 पर्यंत अर्थसहाय्यसुद्धा दिले जाते। ठीक आहे। एकूण एक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील। त्यासाठी तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुमच्या कडून कोणतेही फायनान्सच्या रिलेटेड जे आहे जे म्हणजे स्कॉलरशिपच्या रिलेटेड माहिती मिस होता कामा नये आणि तुम्हाला मोफत शिष्यवृत्तीसुद्धा प्रोव्हाइड करणं हा आपल्या चॅनल मागचा हेतू आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण कट ऑफचं डिस्कशन करून घेऊ। पोलीस भरतीचा कट ऑफ कितीवर लागेल तर सर्वात आधी सांगून देतो की बार्टी, TRTI, महाज्योती, ठीक आहे, माझ्या अनुभवानुसार ॲक्युरेसीनुसार
मुली जे आहे विद्यार्थी मित्रांनो 23+ मार्क जर तुम्हाला असेल, बार्टी पोलीस भरती, TRTI पोलीस भरती आणि महाज्योती पोलीस भरती, ठीक आहे, मुली, तर त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होऊन जाईल. ते वेटिंग लिस्टवर सुद्धा असल्यावर त्यांचं सिलेक्शन जे आहे ते होऊन जाईल. आणि पोलीस भरतीचे करणारे विद्यार्थी आहे बार्टी, TRTI, महाज्योती, ज्या विद्यार्थ्यांना 40-45च्या जवळपास मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं सिलेक्शन होऊ शकते, चांगल्या प्रकारे होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही म्हणसाल सर एवढ्या विद्यार्थ्यांना एक्झाम दिली होती एकाच संस्थेच्या, तर यामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. कॉम्पिटिशन तर खूप आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु लोअर टू हायर या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना जो आहे तो लाभ घेता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जो विद्यार्थी पोलीस भरतीची एक्झाम पास होतो तो IBPSची सुद्धा एक्झाम पास करून घेतो, MPSCची सुद्धा पास करून घेतो. आणि जास्तीत जास्त जे MPSCचे विद्यार्थी आहेत ते पोलीस भरतीची एक्झाम इझिली क्वालिफाय होऊन जातात, ठीक आहे. तर त्यांनासुद्धा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची स्कीम आहे त्यांचा लाभ घ्यायचा नसतो, किंवा ते MPSCमध्ये सिलेक्ट होऊन जातात. MPSC राज्यसेवा असो, MPSC PSI STI असो किंवा SSC यासारख्या एक्झाममध्ये ते सिलेक्ट होऊन जातात. तर यामध्ये कसं आहे, एक्झाम तुम्हाला सर्व देता येते, परंतु लाभ एकच योजनेचा घेता येतो विद्यार्थी मित्रांनो एका वेळी. त्यानंतर लोअर टू हायर तुम्हाला दरवर्षी लाभ घेता येतो. त्यामुळे पोलीस भरतीचे विद्यार्थी जेवढेही वेटिंगवर होईल त्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं जे आहे ते सिलेक्शन यादीत, म्हणजे तुम्हाला मेल येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो की तुमचं सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही अकॅडमी प्रेफरन्ससाठी प्रायोरिटी द्या. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातले रहिवासी असेल तर तुम्ही पुणे, मुंबई, ठीक आहे, नाशिक, अमरावती यासारख्या कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही तुमची फेवरेट अकॅडमी तुम्ही चूज करू शकता. तो अधिकार तुम्हाला पूर्णपणे आहे. जे तुम्हाला सोयीस्कर अकॅडमी वाटली ते तुम्ही चूज करू शकता विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मार्क्स चांगले असेल आणि 90% जे विद्यार्थी बार्टी, TRTI, महाज्योती, RTचे आहे, ठीक आहे, 90% वर्थ आहे, तर त्याचे जास्तीत जास्त चॅलेंजेस आहे विद्यार्थी मित्रांनो की त्यांचं सिलेक्शन तर आहेच. इथून मागचे जेवढे 2018 पासून तर आतापर्यंत जेवढे विद्यार्थी आहे ज्यांनी 90च्या वरती पर्सेंटाईल केलेले आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. कारण 90%, 97%, 95%चे विद्यार्थीसुद्धा मला म्हणत आहे की सर आमचं सिलेक्शन होणार काय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, त्यासाठी कोणत्याच प्रकारचा लोड घ्यायचा नाही आहे. त्यानंतर IBPSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असंच आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्याच्यासुद्धा वॅकन्सी जास्त असतात, परंतु त्यांना स्टायपंड जे आहे तो थोडासा कमी दिला जातो. म्हणजे त्यांना दिला जातो 46,000 रुपये दिले जाते विद्यार्थी मित्रांनो. बाकी संस्थांना जे आहे ते 10,000 रुपये प्रति महिना दिला जातो, परंतु IBPSसाठी 6,000 रुपये प्रति महिना दिले जाते 6 महिन्यापर्यंत. तर त्याच्या वॅकन्सी जास्त असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी जे आहे ते सिलेक्शन घेऊन घेतात, जे विद्यार्थी MPSCची प्रिपरेशन करतात. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCचा लाभ घेतला तर त्या अगोदर तुम्हाला पोलीस भरती किंवा IBPSचा लाभ किंवा SSCचा लाभ घेता येत नाही. जर तुम्ही अगोदर IBPSचा लाभ घेतला तर तुम्हाला इथून 6 महिन्यानंतर जेव्हाही वॅकन्सी अलर्ट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो बार्टीची नोटीस बोर्डवर, तर तुम्हाला MPSC, UPSC, राज्यसेवा यांसारख्या एक्झाम देता येतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला क्वालिफायसुद्धा होता येते आणि स्कॉलरशिपसुद्धा तुम्ही प्राप्त करू शकता, ठीक आहे. आणि बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी यांसारख्या सर्व संस्थांमध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना जे आहे पोलीस भरतीसाठी तर त्यांना मोफत किट दिल्या जाते विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये 2 शूज त्यांना दिल्या जाईल, 2 ट्रॅकसूटसुद्धा त्यांना दिल्या जाईल, 2 टी-शर्टा दिल्या जाईल, 2 गेम पॅन्ट दिल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो, आणि स्टडी मटेरियलसाठी साहित्य दिल्या जाईल बार्टी यांसारख्या संस्थेमार्फत. ते जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची अकॅडमी देणार आहे, ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला फिजिकल जे आहे विद्यार्थी मित्रांनो जे पोलीस भरती विद्यार्थ्यांना असतात त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शूज, ट्रॅकसूट वगैरे हे साहित्य दिले जाते, ठीक आहे. बाकी MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाही दिले जात विद्यार्थी मित्रांनो हे साहित्य. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांना कॉलेज बॅग, पेन, पुस्तक इत्यादी साहित्य दिले जाऊ शकते, ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अजूनही कोणती माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारून घ्या विद्यार्थी मित्रांनो. डॉक्युमेंट तुमचे जे आहे तुम्ही क्लिअर करून ठेवा, रेडी करून ठेवा. असं नाही झाले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही लावलेला आहे, अपलोडही केला आहे खूप विद्यार्थ्यांनी, तर तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट जेव्हा सबमिट करताना तेव्हा 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घेऊन तुम्ही सबमिट करून द्या विद्यार्थी मित्रांनो. कारण त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे, ठीक आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो आता ऑनलाईन सॉफ्टवेअर जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं क्रॉस चेकिंग होणार आहे. तर तुम्ही तुमचा दाखला किंवा अदर कोणतेही डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही ओके करून चेक करून तुम्ही प्रेफरन्स केलेल्या अकॅडमीमध्ये तुम्ही सबमिट करायला पाहिजे. ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑथेंटिक माहिती आहे, ठीक आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर 1 वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर अवलंबून राहिले, जर विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्ही दाखला चुकीचा लिहिला किंवा अकाउंट नंबर किंवा कोणतीही चुकीची माहिती दिली, तर विद्यार्थी मित्रांनो बार्टीने अगोदर सांगितले आहे की चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला चुकीची माहिती किंवा अधुरी माहिती दिल्यास विद्यार्थी मित्रांनो
पूर्णतः त्यांची जी आहे प्रशिक्षण स्थगित करायचे अधिकार बार्टी या संस्थेला राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही योग्य प्रकारे सबमिट कर जा. ठीक आहे. अदर कोणती इन्फॉर्मेशन लागली तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता. तुम्ही आपला पोलीस भरतीचा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि चॅनलवर नवीन असल्यास अपकमिंग माहितीसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ठीक आहे. धन्यवाद.